नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आहे आणि त्यामुळे तुमचा सहभाग सुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा ठरतो। प्रेक्षको, असं म्हटलं जातं की आरोग्याची व्याख्या कशी असावी, तर आरोग्य हे शारीरिक असावं, मानसिक असावं, सामाजिक भावनिक सुद्धा असावं। पण बऱ्याच वेळेला हे आरोग्याची व्याख्या आपण पार करत असताना अनेक वेळेला आपल्याला औषधाची सुद्धा गरज पडते। मग हे औषध नक्की आपल्याला कसं असलं पाहिजे, तर औषध हे प्रमाणात असावं, माफक असावं, योग्य कारणापुरतंच असावं। पण सध्याची पॅथी किंवा सध्याचं जी औषध प्रणाली आहे ती बघता नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा आपल्याला प्रचार होताना दिसतो। म्हणजेच काय, तर औषधापेक्षा त्याचे साइड इफेक्ट आपल्याला जास्त सतावताना दिसतात। किंवा असं आपण म्हणू शकतो की सारख्याने सारखाचा आजार बरा होऊ शकतो का, काट्यानेच काटा काढला जाऊ शकतो का, या प्रमाणाने एक पॅथी उदयास आली आणि तिचंच नाव आहे होमिओपॅथी। मुळातच होमिओपॅथी म्हणताना आपल्याला असं वाटतं की ठराविक आजारांवरच ती उपचार देते, तर असं नाहीये। केसांपासून पायाच्या नखांपर्यंत अनेक आजारांवर होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचार केले जातात। अगदी हृदयरोग आहे, कॅन्सर आहे, यासारख्या सुद्धा आजारांवर योग्य उपचार केले जातात। पण याच विषयासाठी किंवा हाच विषय समजून घेण्यासाठी खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे होमिओपॅथीवर, सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार। पुन्हा आपण जाणून घेऊया सर्व आजारांवरील होमिओपॅथिक उपचार। प्रेक्षको, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रदीप पवार। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार मित्रांनो। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर प्रदीप महादेव पवार हे सांगली आणि कवठे महाकाळ येथे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीच्या कोलकाता येथून डॉक्टर सुभाष सिंग यांच्याकडून डॉक्टरांनी विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डॉक्टरांना अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तसेच नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, सकाळ वृत्तपत्रातर्फे आदर्श डॉक्टर्स आणि आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्काराने सुद्धा डॉक्टरांना गौरवण्यात आलेले आहे। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर डायबिटीज, थायरॉइड, ब्लड प्रेशर, संधिवात, कॅन्सर, मतिमंदत्व, गतिमंदत्व, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी यासारख्या अनेक आजारांवर डॉक्टर उपचार करतात। विशेष म्हणजे डॉक्टरांनी आतापर्यंत 35,000हून अधिक रुग्णांना बरे केलेले आहे। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। नमस्कार। नमस्कार डॉक्टर, होमिओपॅथी म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात असे असतं की साबुदाण्याच्या गोळ्या किंवा साधी औषध प्रणाली आहे, कडू नाहीये, कधी पण घेतलं तरी चालतं, अमुक एखाद्या त्वचा विकार केसांसाठीच आहे, असं थोडंसं जनमानसात विचार आहे। तर आपण काय सांगणार आहात की होमिओपॅथी म्हणजे काय आणि कुठल्या कुठल्या आजारांवर होमिओपॅथी उपचार देऊ शकते? आता या क्षणी मित्रांनो मला रामचरितमानसमधील तुलसीदास लिखित एक चौपाई आठवते की लाय संजीवन लखन जे आहे हर्षे श्री रघुवीर हर्षी उरलाय, रघुपती केनी बहुत बढाई, तुम सम प्रिय भरत हे समभाई। तर यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की लक्ष्मणाला संजीवनी बुटे आणून देणारे हनुमान जसे प्राणदाता आहेत, तसे आजच्या 21व्या शतकामध्ये जेव्हा आजारांचं थैमान मांडलेलं आहे, अशा क्षणी श्री डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, जर्मनीचे महान होमिओपॅथिक तत्वज्ञ, यांच्या होमिओपॅथिक औषधानं असंख्य रुग्ण बरे होत आहेत आणि त्यांना सुद्धा आपण प्राणदाताच म्हणावं असं मला वाटतंय। तर होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर। होमिओ म्हणजे सम आणि पॅथी म्हणजे चिकित्सा। तर जो चीज दर्द देगी वो दवा भी होगी या आश्चर्यकारक संकल्पनेवर होमिओपॅथिक औषधं आधारित आहेत व ह्याच्यामध्ये सर्व आजारांवर होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली जाते। म्हणजे उदाहरणार्थ की गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, नंतर कॅन्सर, किडनी फेल्युअर, मानसिक आजार, स्त्रियांचे आजार, वंध्यत्व, नंतर लहान मुलांमधलं गतिमंदत्व, मतिमंदत्व, नंतर लहान मुलांचं अंधत्व, मुखबधिरता, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी, असं सर्वच आजारांवरती होमिओपॅथिक औषधं लाभदायक आहेत। नक्कीच डॉक्टर, आता मग आपण महत्त्वाचा आजार घेऊया, संधिवात। त्याविषयी काय सांगणार? संधिवात आता सध्या जास्त मोठ्या प्रमाणावरती संधिवाताचे पेशंट दिसत आहेत। याच्यामध्ये सर्व सांधेंना सूज येते आणि त्यानुसार 4 प्रकारचे
आपण त्यामध्ये गट केलेले आहेत. उदाहरणार्थ की रोमॅटॉइड आर्थरायटिस, रोमॅटिक आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस, गाऊट आणि बाकीचं मग सोरॅट्रिक आर्थरायटिस असे विविध प्रकार होमिओपॅथीमध्ये ह्याच्यावरती ट्रीटमेंट दिली जाते. तर आपण कशा पद्धतीनं रुग्ण बरं करतो ह्याची पहिल्यांदा एक व्हिडिओ स्लाइड बघूया आणि नंतर आपण त्या अनुषंगाने चर्चा करूया. मला गाऊटचा त्रास होता. कानाला माझ्या ऐकायलाही कमी येत होतं आणि डोळ्याला माझ्या 6.5 नंबर होता. पण आता 4.5 महिने मी एकदाही चष्मा वापरलेला नाही. आता मी पेपर वाचतो. कानाच्या बाबतीत ही माझ्या जे हॅमिंग डोक्यात असं वाजत होतं त्याचा त्रास कमी आलेला आहे. माझ्या दोन्ही पायाचे अंगठ्याचे सांधे आणि घोटा हा सुजायचा आणि प्रचंड दुखायचा. पण आता ह्या 4.5 महिन्यात एकदाही त्याच्या सूज आलेली नाही आणि ते अंगठे मांडीची रक्ताची शिर चेकअप होती, मांडी दुखत होती, पाय दुखत होता, गुडघा दुखत होता. या औषधाने सगळेच माझे आजार नाहीसे झाले. परत पाय पण माझा 100% कमी झालाय दुखायचा. 4 वर्ष मी काठी घेऊन चालत होते, त्याशिवाय मला चालायला येत नव्हतं पाऊल टाकायला. मला झोप अजिबात नव्हती 4 वर्ष. मला झोप आता आराम लागते उजळपर्यंत. जवळजवळ 20 वर्षापासून मला हा संधिवात रोग आहे. मला दिवसातून कमीत कमी 5 ते 6 पेन किलर खायला लागत असत. तेव्हा मला अक्षरशः दोघा लोकांनी धरून आणलं होतं. बाथरूमची टॉयलेटची सर्व कामे माझी मंडळी करत होती. चर्चला सुद्धा मला धरून न्यावं लागत होतं. तर आता मी नाचतोय सुद्धा चर्चमध्ये. मला एवढा फरक पडलेला आहे. तर आता यांच्याकडे आल्यामुळे मी पेन किलर आणि स्टेरॉइड यांच्यापासून दूर झालेलो आहे. त्यांच्या काही औषधावरच माझा इलाज पूर्णपणे बरा झालेला आहे. पहिले लय दुखत होता आणि चालायचं उठतं पाय खरडत जायचं. 10 वर्ष झाले तसंच चालत होतं. पायाला माझ्या फरक पडलाय. पहिलं कुठं येत नव्हतं. मला 4-5व्या मणक्याच्या मग चकती सरकल्यामुळे त्रास होत होता. याच्या अगोदर मी MRI केला, किती कुठल्याही प्रकार गुण आलेला नव्हता. डॉक्टर प्रदीप पवार कवटे माकाड यांच्याकडून थोड्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे तंदुरुस्त झालेलं आहे. हे अगदी सगळं व्यवस्थित. ओझं वाहनं देखील माझ्या करतो. मला चालता उठता बसता देखील येत नव्हतं. जवळजवळ 95% पूर्ण. प्रेक्षको, तुम्ही बघितलंच असेल की संधिवाताचे रुग्ण हे बऱ्याच वेळेला बरे होताना दिसत नाही डॉक्टर, आणि होमिओपॅथीमधून या उपचारानंतर ते बरे होताना झालेले आहे. असह्य वेदना असतात त्यातून सुद्धा बरे झालेले आहेत. डॉक्टर, तुम्ही काय सांगणार आहात की हे रुग्ण किती वेळात बरे होतात? कारण कालावधी हा खूप रुग्णासाठी गरजेचा असतो. हां. तर ह्याच्यामध्ये कसं असते की पेशंटला काय वाटतं बऱ्याच वेळेस की फक्त डॉक्टरच आपल्याला बरे करणार आहेत. परंतु हे जे आजार येतात ते चुकीच्या जीवनशैलीमुळे येतात. म्हणजे अतिरिक्त खाणं, चुकीच्या पद्धतीचा आहार, व्यायामाचा अभाव, जीवनशैली चुकीची असू शकते. तर आम्हाला ती जीवनशैली करेक्ट करावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ की औषधानं 50% आणि व्यायामानं 50% असं आम्ही प्रत्येक आजारामध्ये. त्यामुळे पेशंट आपल्याला किती साथ देईल, सांगितलेलं किती ऐकेल, हा सुद्धा त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे. पण ह्याच्यामध्ये जे पेशंट आहेत म्हणजे मानदुखीचे पेशंट, मणक्यात चकती सरकणे म्हणजे प्रोलॅप्सर इंटरव्हर्टेब्रिटिस, मणक्यात चकती सरकणे, सायटिकाचे पेशंट, कंबरदुखीचे, गुडघादुखीचे पेशंट, नंतर तुमचे लहान लहान हे लहान जॉईंट दुखतात म्हणजे रोमॅटॉइड आर्थरायटिस, रोमॅटिक आर्थरायटिस ज्याच्यामध्ये हार्टवर पण इफेक्ट झालेला असतो. नंतर सोरॅटिक आर्थरायटिस ज्याच्यामध्ये सोरॅसिस म्हणजे त्वचेला खवले पडणे आणि त्याच्याबरोबर संधिवात. नंतर ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे वयस्कर रुग्णांमध्ये गुडघ्यांचे चकती झीज होणे ते आजार. आणि गाऊट म्हणजे युरिक ऍसिड वाढतं, ब्लडमध्ये वाढतं प्रमाण आणि त्यामुळे टॉफीज तयार होतात जॉईंट्समध्ये. तर असे विविध आजार आपण होमिओपॅथीनं सर्व, मग ते खांद्याचे आजार असू देत, कोपराचे आजार असू देत, सर्वच आजार, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, सर्वच आजार होमिओपॅथीनं चांगल्या पद्धतीने कव्हर करतात. नक्कीच डॉक्टर, म्हणजे तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे डॉक्टरांनी की औषध प्रणाली सोबतच तुमची जीवनशैली सुद्धा तितकीच उत्तम असली पाहिजे, तरच आपल्याला त्या औषधांचा उपयोग होऊ शकतो. डॉक्टर आपण एक महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊया. कारण होमिओपॅथी म्हटल्यानंतर असं म्हटलं जातं की मुळापासून आजार बरा करणं. पण जेव्हा मेंदूचे आजार म्हटले जातात, फिट्सेन आहे किंवा मिरगी ज्याला ज्या शब्दात म्हटलं जातं, तर असे बरेच मेंदूचे आजार आहेत ते आपल्याला म्हटलं जातं की त्यांना आयुष्यभर तुम्ही औषध घेतली पाहिजे, हे बरे होतच नाही. होमिओपॅथी याविषयी काय म्हणते? हां, आता आपण बरेचसे पेशंट आहेत की जे आता बरे करून सुद्धा 5-6 वर्ष झाले. म्हणजे इव्हन 50-60 वर्षाचे रुग्ण जे बरे 25-30 वर्ष झाले ज्यांना कन्व्हर्जन्स आहेत, लहान मुलं ज्यांना कन्व्हर्जन्स आहेत, तर ते पेशंट कसे बरे होतात पहिल्यांदा आपण स्लाइड बघू, व्हिडिओ स्लाइड, आणि त्या अनुषंगानं परत आपण ते चर्चा करू कन्व्हर्जन्सचे पेशंटचे. नक्की. मला लहानपणापासून फिट येत होती. म्हणजे पाय उडत होतं, काय झाले असं कळत नव्हतं. कुणालाच माहीत नाही की फिट येत होती म्हणून. साध्या खेडेगावात असल्यामुळं फिट आहे असं हे कुणाला माहीत नव्हतं. सांगलीच्या
हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं, कमरेतून पाणी काढलं, काहीच फरक पडला नाही मला. प्रदीप पवारांचे औषध घेतले, त्याच्यामुळं आता मला बरं वाटते. तर त्याला जन्मल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून फिट येत होती. आम्हाला कमी पैशामध्ये खूप छान ट्रीटमेंट मिळाली. पर्यंत पाडे म्हणू लागला, त्याचं वाचन सुधारलं, लेखन सुधारलं. 21 एके 21 दुने 42 21 त्रिक 63 21 चोक 84 21 पाचे 105. प्रेक्षको, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की औषध प्रणाली ही तुमच्यासाठी माफक असली पाहिजे, म्हणजे कमी दरात जर तुम्हाला औषध उपचार मिळाले तर ते त्या रुग्णाच्या मानसिकतेसाठी सुद्धा गरजेचे असतात. डॉक्टर, आपल्या देशामध्ये आपण म्हणू शकतो की सरकारी यंत्रणा आहेत, औषधोपचार असतात, पण तरी सुद्धा होमिओपॅथीचे उपचार हे रुग्णासाठी किती एकदम उत्तम उपयोगी पडू शकतात, याविषयी काय सांगणार? हे ॲक्च्युली वैद्यकीय सेवा ही आम्ही पहिल्यापासूनच सेवा समजूनच सेवाच करत असली आहे पाहिजे. आणि अत्यंत माफक दरात, म्हणजे अगदी महिन्याला फक्त पेशंटला 600 रुपये खर्च येतो. एक 4-5 महिन्याचे औषध नेले तर एक 2,500-3,000 मध्ये पेशंटला अगदी किफायतशीर दरामध्ये ते उपलब्ध होतात. तर तुमचे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये पार्किन्सन्स डिसीज आहे, नंतर डोकंदुखीचा फार प्रॉब्लेम हल्ली लोकांना, बऱ्याच मायग्रेन ज्याच्यामध्ये उलट्या पण होतात, नजरेला पण थोडंसं दिसायला कमी होतं, मायग्रेन होतं. तर इतर जे म्हणजे मेंदूमधल्या गाठी आहेत, ट्युमर्स आहेत, नंतर कोम्यातले पेशंट असतात, ते कोम्यातले पेशंटला बरे विविध त्याला कारणं असू शकतात. योग्य ते कारण आपण बघून ट्रीटमेंट दिली तर जे अनकॉन्शियस पेशंट आहेत ते सुद्धा लवकरात लवकर कोम्यातून बाहेर येऊ शकतात. तर जे ह्याचे ट्रायजेमिनल न्यूरल जे आहे, म्हणजे वेगवेगळ्या जे क्रॅनियल नर्व्स आहेत त्याचे जे आजार आहेत, तर अशा पद्धतीनं सर्व सेंट्रल नर्वस सिस्टीमचे सगळे आजार होमिओपॅथीनं बरे होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, आता तुम्ही सांगितलं की या रुग्णांचे आजार हे बरे होतात का? कारण फिट्स आपण याविषयी खास बोलतोय, कारण काही काही जणांमध्ये, लहान मुलांमध्येच हे प्रमाण दिसून येतं आणि आयुष्यभर या मुलांना औषध घ्यावं लागतं. आता इथे होमिओपॅथीने उपचार पूर्णपणे बरे होतात का? त्यांना औषधाची गरज लागत नाही का? असं आपल्याला काही चमत्कार दिसून येतो का? हां, कसं होतं की होमिओपॅथी ही अगदी मुळाकडे कार्य करते. म्हणजे कोणत्या विषांमुळे हे आजार निर्माण झाले, मग त्याच्यामध्ये आमच्याकडे 2,000 औषध आहेत. अर्जेंटन नायट्रिकम, ऑरोमेटॅलिकम, झिंकम मेटॅलिकम, सल्फर, लतारस, युप्राशा, डल्कमारा. योग्य विषाला योग्य ते औषध द्यायचं. म्हणजे पॉझिटिव्ह फॅक्टर आपण मूळ विषच काढल्यानंतर, आता विषानं समजा नाकातलं मांस वाढलं आणि विष न काढता आपण नाकातलं मांस जर कट केलं तर विष काय करणार? परत मांस वाढवणार. विषानं मुळव्याध केलं, विष काढले की मुळव्याध बरं होते, पण विष न काढता तुम्ही मुळव्याध कट केले की विष परत मुळव्याध करणार. विषानं मुतखडा केला तो तुम्ही पाडला आणि विष शरीरात तसेच ठेवले की परत मुतखडा तयार होणार. विषानं गुडघ्याची झीज केली, तुम्ही नी रिप्लेसमेंट केलं, विष तसंच आहे, ते मग दुसरा गुडघा जर विषानं हर्निया केला तर कोणत्या पद्धतीच्या विषांमुळे कुठले कुठले आजार झाले त्याचा कॉन्स्टिट्युशनल आपण योग्य ती ट्रीटमेंट द्यायची. आणि मूळ विष, आता काट्याचं झाड आहे ते तुम्ही मुळातनं काढलं पाहिजे. फांद्या तोडले की आणि फांदी फुटणार. तर होमिओपॅथी हे लक्षणांच्यावर ट्रीटमेंट देतच, पण मूळ कारणांवरती ट्रीटमेंट दिल्यामुळे काय होते की आयुष्यभर परत बीपीच्या गोळ्या खाणं, शुगरच्या गोळ्या खाणं, डायबिटीसच्या गोळ्या खाणं, दम्याचे पंप ओढत राहणं, सर्दीच्या, ॲलर्जीच्या गोळ्या, पित्ताच्या गोळ्या, आयुष्यभर जी गोळ्या खायची गरज आहे ते नाही आहे. आमचा 1-1.5-2 वर्षाचा कोर्स घेतला की परत तुम्हाला औषधांची गरज नाही, फक्त आम्ही शिकवलेले व्यायाम करत राहणं, आहार व्यवस्थित सात्विक ठेवणं हा विषय महत्वाचा. नक्कीच, अगदी उत्तम डॉक्टर तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर, आता आपण एक असा विषय घेतोय ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की टेक्नॉलॉजीचाच उपयोग केला जातो आणि ते म्हणजे इन्फर्टिलिटी. सध्याच्या काळात सध्याची जीवनशैली अशी आहे की इन्फर्टिलिटीचे रुग्ण खूप वाढताना दिसतात. इथे आपण कुठल्या टप्प्यावर, म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपात सुद्धा होमिओपॅथिक उपचार देऊ शकतो का? आणि ज्यांना खूप जास्त वर्ष झालेली आहे, जास्त आजार गहन झालेला आहे, तर या टप्प्यावर सुद्धा होमिओपॅथिक उपचार देता येतात का? होय, होमिओपॅथी ही वंध्यत्वासाठी अतिशय म्हणजे एक संजीवनी ठरलेली आहे. होमिओपॅथीमध्ये आम्ही बघतो की मूळ कारण काय, पुरुषामध्ये कारण आहे का स्त्रियामध्ये? आता पुरुषांमध्ये वेगवेगळे कारण असतात, म्हणजे लो स्पर्म काउंट किंवा अनडिसेंडेड टेस्टिस, म्हणजे असे बरेचसे, मोटिलिटी ऑफ स्पर्म वगैरे. आणि स्त्रियांमधले जे विविध आजार आहेत, म्हणजे ट्युबल ब्लॉकेज असू शकते, नंतर वेगळ्या पद्धतीचे इन्फेक्शन्समुळे, किंवा ओव्हलची क्वालिटी कशी आहे हे सुद्धा, किंवा युट्राईन फायब्रॉइड वगैरेच्या ह्याच्यामुळे सुद्धा, म्हणजे कोणतं कारण आहे आणि त्या कारणाच्या अनुषंगाने योग्य जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली तर आतापर्यंत तरी सर्व केसेसमध्ये चांगल्या पद्धतीनं फर्टिलिटीमध्ये यश आलेलं आहे, इन्फर्टिलिटीमध्ये. तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही फार चांगली आहे वंध्यत्वासाठी. असं काय कारण आहेत डॉक्टर? कारण की आपण ते व्हिडिओ एक तुम्ही आणलेला आहे, तो व्हिडिओ आपण बघूया. नक्कीच, काय आहे तो?
त्रास होता म्हणजे पाळी पिरियड आल्यानंतर पोट दुखणे, कंबर दुखणे आणि सफेद अंगावरलं जात होतं, ते पूर्णपणे आता कमी झालेलं आहे. पिशवीची सूज पूर्ण झालेली आहे. आम्ही मागच्या 7 वर्षापासून अपत्याकरता निरनिराळ्या डॉक्टरांची औषध घेतली, परंतु आम्हाला फायदा झालेला नाही. त्यानंतर आम्ही डॉक्टर प्रदीप पवार यांच्याकडे अपत्याकरता औषध घेण्याकरता गेलो. अवघ्या 6 महिन्यामध्ये आम्हाला त्यांच्या औषधामुळे फायदा झाला आणि आज आमच्याजवळ आमचा अपत्य. मातृत्व हे वरदान असतं आणि ते वरदान नैसर्गिकरित्याच मिळणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी उपचार प्रणाली सुद्धा नैसर्गिकच असली पाहिजे. डॉक्टर काय सांगणार, होमिओपॅथी सुद्धा ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आणि खास वंध्यत्वाविषयी आपण काय बोलत होता? वंध्यत्वामध्ये आता सध्या म्हणजे लोक निराश झालेले आहेत. वंध्यत्व असो किंवा मोठे म्हणजे क्रोनिक डिसीज आहेत, लोक निराश झालेत की किती वर्ष आपण औषध घेत राहायचं. तर त्याला ब्रेक लावण्याचं काम होमिओपॅथीने केलेलं आहे आणि आतापर्यंत इतके सुंदर रिझल्ट होमिओपॅथीमध्ये आलेले आहे की मानवी जीवनासाठी होमिओपॅथी एक संजीवनी ठरलेली आहे. नक्कीच. प्रेक्षको, अजून या उपचार पद्धतीने अजून कुठले कुठले आजार बरे करता येऊ शकतात का? आपण खास करून म्हणू शकतो की अनेक असे क्रोनिक आजार आहेत, गहन आजार आहेत, ते सुद्धा बरे करता येऊ शकतात का? या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करूया, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर प्रेक्षको, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रदीप पवार आपल्यासोबत आहेत. सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतायत. प्रेक्षको, ब्रेकला जाण्याआधी बऱ्याच डॉक्टरांनी बरेच जे गहन आजार आहेत त्यांच्यावर आपल्याला उपचार सांगितलेले आहेत, पण अजूनही असे आजार आहेत डॉक्टर ज्यावर आपल्याला माहिती असतं की ह्याच्यावर उपचार हे फार मिळत नाहीत, मुळापासून आजार बरा हा होत नाही. तर आपण काय सांगणार आहात? कारण डायबिटीस सारखा आजार आहे जिथे आपल्या देशामध्ये सध्या राजधानी झालेली आहे, अनेक व्यक्तींना हा आजार आहे आणि अनेक व्यक्ती हे आयुष्यभर औषध घेताना दिसतात. होमिओपॅथीमध्ये याच्यावर कसे उपचार दिले जातात आणि व्यक्ती बरा होतो का? तर आतापर्यंतचा माझ्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये असं अजिबात वाटत नाही की डायबिटीस बरा होत नाही. कारण जर योग्य आहार, व्यायामाचे आवड निर्माण केली तर मित्रांनो, मला परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगायचं की तुम्ही कुठल्याही आजारासाठी नाराज होऊ नका, तुम्ही हतबल होऊ नका. तुमच्यासाठी होमिओपॅथी ही संजीवनी आहे. आम्ही तुमच्या मदतीला तयार आहोत. आणि जसं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी म्हणले की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तसा आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा एक ठाम विश्वास घेऊन आपण इथून पुढे वाटचाल करायची आहे. निराशा, नाराजगी सोडून द्यायची आहे आणि होमिओपॅथीची, व्यायामाची, आहाराची मदत घेऊन आपण आता डायबिटीसमध्ये 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक टाईप 1 डायबिटीस मेलाइटस, टाईप 2 डायबिटीस मेलाइटस, एक ज्युवेनाइल ऑन्सेट डायबिटीसमध्ये आणि मॅच्युरिटी ऑन्सेट. तर ह्या दोन्ही प्रकारामध्ये होमिओपॅथी फार चांगल्या पद्धतीने काम करते. कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन्स जे आमचे आहेत, म्हणजे कोणत्या विषयांमुळे वेगवेगळ्या, म्हणजे कॉझिटिव्ह फॅक्टर काय आहे, मूळ कारण काय, ह्याच्या अनुषंगाने जर योग्य औषध आपण दिली तर चांगल्या पद्धतीनं होमिओपॅथी डायबिटीस क्युअर, फक्त त्याला व्यायामाची आणि आहाराची साथ, अशा पद्धतीने. यासोबतच डॉक्टर ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहेत, याविषयी सुद्धा काय सांगणार आहात तुम्ही? ब्लड प्रेशर एक जीवनशैली, एंडोक्राइन, चुकीची जीवनशैली, चुकीचे आहार, व्यायामाचा अभाव, ह्याच्यामुळं हे एंडोक्रायनल जे डिसीजेस आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, हायपोपॅराथायरॉइडिझम, हायपोपॅराथायरॉइडिझम आणि बाकीच्या ॲड्रेनल ग्रंथीचे जे आजार आहेत, कुशिंग सिंड्रोम, ॲडिसन्स डिसीज असे, आणि गॉयटर, म्हणजे जिथं की थायरॉइडला असे नोड्युल्स वगैरे तयार होतात. तर ह्यांची मूळ कारणांकडे आपण जायचं आणि आयुष्यभर गोळ्या न खाता ब्लड प्रेशर असो, तुमचं थायरॉइडचे आजार असू देत, हे मुळातून आपल्याला बरं करायचं. नक्कीच. याविषयी डॉक्टर तुम्ही काही व्हिडिओज आणलेले आहेत का जे आपण बघू शकतो आणि आपल्या रुग्णांना किंवा आपल्या प्रेक्षकांना हे सांगू शकतो की हे आजारी बरे होऊ शकतात? मला मूळव्याध होता, रक्त पडत होतं. मला आता रक्त पडत नाही. कंबर दुखत होती, सांधे, कंबर हे सगळं दुखत होतं आणि मी इथं आल्यावर माझं राहिलं, त्यामुळं मला पूर्ण बरं. मला 6 वर्ष झालं त्रास होता. मुळव्याध, BP, शुगर, तोंडाला तिखट लागून देत नव्हतं. हे आता पूर्ण माझ्या तक्रारी बंद झालेल्या आहेत. BPची गोळी पूर्ण बंद झालेली आहे माझी. तोंडाची तक्रार कमी झाली, मुळव्याधाचं कमी झाले माझं. परत असा हलकापणा आलाय, असं अंगाची जाडी बिडी पण एकदम माझी कमी झाली. गुडघेदुखी पण कमी झाली. मला चांगलाच गुण आलेला आहे. मी शुगर आणि BPसाठी डॉक्टर प्रदीप पवारांच्याकडं 1 वर्षापूर्वी
कवठे महाकाळ आलेलो. तर माझी आज BP आणि शुगर नॉर्मल आहे. म्हणजे मला BPची गोळी रोजची 10 रुपयाची होती आणि शुगर माझी आज नॉर्मल आहे. तर माझं ॲव्हरेज 120 ते 80 हे ॲव्हरेज आलं. मला शुगर 8 ते 9 वर्ष झाली होती. औषध घेतल्यामुळे मला आता शुगर अजिबात नाही आहे. 160 नॉर्मल झालेली आहे. आणि बाकीचे जे आजार होते मूतखडा, अंग कापायचं, मान आणि पाय पूर्ण दुखत होता माझा एक साईड, त्यात पूर्णतः बंद झालेली आहे. शुगरची गोळी पूर्णतः बंद केलेली आहे. माझं नाव अविनाश हिरामोकल. मी डॉक्टर प्रदीप पवार यांच्या दवाखान्यात ट्रीटमेंट घेतल्यापासून माझं शुगर BP नॉर्मल आहे, सांधेदुखी नॉर्मल आहे आणि बाकी 2-3 आजार होते एकदम नॉर्मलमध्ये आलेले आहेत. आज 6-7 महिने झाले अशा प्रकारे मी व्यवस्थित झालेलो आहे, पूर्ण बरा झालेला आहे. वर्षानुवर्ष औषध घेतल्यानंतर पुढे होणारे जे साईड इफेक्ट आहे ते होमिओपॅथीमध्ये दिसत नाही. खास याच्यासाठी आपण काय सांगणार आहात? ह्याच्यामध्ये कसं होते की मूळ कारणांकडे जेव्हा आपण जातो, मूळ विषयांकडे, मग ते विषच काढल्यामुळे पुढे आयुष्यभर त्रास सहन करण्याची गरज उरत नाही. म्हणजे असं की तुम्ही डायबिटीसच्या गोळ्या खाताय आणि परत त्यातून तुम्हाला डायबेटिक रेटिनोपॅथी होते, नेफ्रोपॅथी होते, न्यूरोपॅथी होते, मग पेशंटला अंधत्व येतं किंवा किडनीचे प्रॉब्लेम होतात किंवा पायाला म्हणजे जखमा होतात ज्या बऱ्या होत नाहीत. म्हणजे वेगवेगळे आजार असे, त्यातून एक ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणून रक्तवाहिनीमध्ये चरबी अडकते. तर अशा त्या डायबिटीसच्या अनुषंगानं बाकीचे जे परिणाम आहेत ते आपल्याला कव्हर करता येतात जर आपण मूळ विषयांकडे ट्रीटमेंट दिली तर. नक्कीच. म्हणजे होमिओपॅथीमध्ये हा आजारांवर आपण उपचार करण्यापेक्षा त्या व्यक्तीवर उपचार केले जातात आणि त्यामुळे तो आजार हा पूर्णपणे बरं करण्याकडे मार्ग असतो. डॉक्टर, एक फोन आलेला आहे. शलाका चव्हाण बोलतायत आपल्याशी मुंबई इथून. नमस्कार शलाकाजी. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार, मी शलाका चव्हाण बोलते मुंबईवरून. बोला. मला 4-5 वर्षापासून डायबिटीस आहे. तर ते गोळ्या असेपर्यंत तो लेवलला राहतो, पण गोळ्या म्हणजे आपण चुकून समजा राहिल्या तर माझा तो पुन्हा आहे त्याच, म्हणजे 450-500 पर्यंत असतो माझा. तर यावर काय उपाय आहे? बरं, ठीक आहे. धन्यवाद शलाकाजी. काय डॉक्टर काय सांगणार आहात? जास्त आहे शुगर. शलाका ताई, तुमच्या ज्या तक्रारी तुम्ही सांगितल्या तर तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता सध्या फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये तुम्ही इंग्लंड, अमेरिका, जपान कुठेही जावा, डायबिटीसचा हाच प्रॉब्लेम आहे की बरेच वर्ष पेशंट गोळ्या खात राहतात आणि त्यांना ते खातच राहावं लागतं आणि त्यांच्या डोक्यावर एक टांगती तलवार असते की आता शुगर वाढली का, शुगर कमी झाली का. तर त्यासाठी होमिओपॅथी फार महत्त्वाची आहे की इथं आपल्याला मूळ विषयांकडे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जे विषय आहेत, बऱ्याच वेळेस आम्ही त्याला अँटीमायझमेटिक ट्रीटमेंट असं सुद्धा म्हणतो आणि इतरही बरीच कारणं असतात. तर त्या कारणांच्या अनुषंगाने म्हणजे हेरिडिटरी अनुवंशिकता काय आहे असे बरेचसे विचार करून जेव्हा आम्ही मूळ विषय काढतो आणि तुम्हाला ठराविक व्यायाम आम्ही शिकवतो, आहारांची माहिती सांगतो, तर त्यामुळून तुम्हाला कायमचं त्यातून मुक्त व्हायला फार मदत होते. तर औषध, व्यायाम आणि आहार ह्या त्रिसूत्रीचा वापर करून आपण डायबिटीसवर विजय मिळवायचा. हे एक युद्ध आपल्याला विषयांबरोबर खेळायचं आहे आणि ते आपल्याला जिंकायचं आहे. तर निश्चितच तुम्ही होमिओपॅथीची मदत घ्यायला हरकत नाही. नक्कीच. म्हणजे हे डॉक्टरांनी उत्तम सांगितलेलं आहे. नुसता आजारच नाही तर तुमची जीवनशैली सुधारण्याची गरज आहे आणि तेव्हाच तुम्ही त्या आजारातून पूर्णपणे बरे होऊ शकतात. कारण शेवटी ही गुरुकिल्ली तुमच्याच हातात आहे. डॉक्टर, जेव्हा आपण खूप मोठमोठे आजार म्हणतो, गहन आजार म्हणतो, तेव्हा ते बरं होण्याची एक म्हणू शकतो मानसिकता रुग्णामध्ये नसते. मानसिकता गेल्यामुळे किंवा खचल्यामुळे त्यांच्यावर उपचार होताना सुद्धा दिसत नाही. तर या मानसिकतेवर सुद्धा आपल्याकडे औषधं असतात का? कारण लोक फार वेगवेगळ्या पद्धतीने उपचार घेतात. हे कसं होतं की हेल्दी माइंड लिव्हज इन हेल्दी बॉडी. म्हणजे माणसाचं मन तेव्हा आनंदी असू शकते ज्यावेळेस त्याचं शरीर निरोगी असते. तर त्याला फक्त काउन्सिलिंग न करता कोणत्या विषयांमुळे हे माणसाच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये आजार उत्पन्न झाले, आपल्याला त्या विषयांकडे जायचं आहे, आपल्याला मुळाकडे जायचं आहे. प्रत्यक्षात कसं होते की तुम्ही शेतात घुस आहे आणि घुस होलं पडायला लागले, तुम्ही होलं मुजत बसले आणि घुस तसेच ठेवले तर घुस आणि होलं पडत राहणार. तर आपण मूळ कारणांकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला आयुष्यभर निरोगी अवस्था प्राप्त होणं कठीण आहे. नक्कीच. अजून एक सर आपल्यासाठी फोन आलेला आहे. अशोक देवकर बोलतायत आपल्याशी कल्याण इथून. नमस्कार. आकाश देवकर बोलतायत आपल्याशी कल्याण इथून. नमस्कार आकाशजी. हॅलो, नमस्कार. मी आकाश देवकर बोलतोय कल्याणहून. नमस्कार. सर, मला थायरॉइड आहे, तर थायरॉइडवर काय उपाय आहे का, काय गोळ्या वगैरे? कुठलं थायरॉइड आहे तुम्हाला? हायपर थायरॉइड. बरं. वय काय आहे आकाश तुमचं? वय माझं 42 आहे. बरं. तर धन्यवाद आकाशजी.
तर आता आपण जो व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये त्या लेडीजना सुद्धा ते थायरॉइडचाच प्रॉब्लेम होता. तर थायरॉइडचे प्रॉब्लेम आता जगभरात फार वाढलेले आहेत आणि ते आपल्याला परत एकदा मूळ विषांकडे जाऊन कोणत्या विषांमुळे हे थायरॉइडचा त्रास झालेला आहे ते बघून ते विष काढून आपल्याला तुम्हाला कायमचं ह्या गोळ्या बंद करता येतील. आयुष्यभर तुम्हाला थायरॉइडच्या गोळ्या, हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझमच्या गोळ्या आयुष्यभर खाण्याची निश्चितच काही गरज नाही. ही खूप छान असा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की आयुष्यभर खाण्याची गरजच नाहीये जर तुम्ही उपचार योग्य घेतले तर. डॉक्टर, आता एक महत्त्वाचा असा मुद्दा येतो, कारण दिव्यांग व्यक्तींना बऱ्याच वेळेला दिव्यांग झाल्यामुळे एक आपण म्हणू शकतो की त्यांची ॲक्सेप्टन्स असते की आता हा आजार असाच राहणार आहे, याच्यामध्ये काही सुधार होणार नाही. पण हे सुद्धा आजार असतात जेव्हा मुकबधिरता असते किंवा अंधत्व असतं, कमी जास्त प्रमाणात असतं, टक्केवारीमध्ये असतं, तर होमिओपॅथिक उपचाराने त्या व्यक्तींचं हे दिव्यांगत्व थोडंसं आपल्याला अजून कमी करता येऊ शकतं. हा, निश्चितच. तुम्ही आता मॅडम जो थोडासा शब्द वापरला त्याच्याऐवजी मी म्हणेन की फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे असे बरे झालेले पेशंट आहेत की ज्यांना चांगल्या पद्धतीने मूकबधिरतेवरती यश मिळून बोलता आलेलं आहे. आपण त्याचे जरा व्हिडिओज बघूया आणि मग नंतर त्या अनुषंगाने आपण चर्चा. नक्कीच. धन्यवाद. ट्रीटमेंट चालू आहे, 4 महिने झाले. तो अगोदर म्हणजे असं तो तर बोलत होता ना, आता व्यवस्थित बोलायला लागला. आय चेंजिंग माय ट्यून इन जून, आय चेंजिंग माय ट्यून इन जुलै. पहिल्यांदा लय वेळा गुतायचा, 4-5 वेळा तर गुतलाच असतो. एवढंच बोलायला झालं जवळजवळ 20 मिनिटं तर लागले. हा आहे 4 वर्षाचा. याला पहिल्यांदा पवार साहेबांच्याकडे आणले तेव्हा वट्टच काहीच दिसत नव्हते. आता खूप बदल पडला आहे. आता सर्व मोठ्या वस्तू दिसत आहे. घड्याळ, खिडकी, लाईट, पंखा सगळे आता पहिला उघडत नव्हता पूर्ण डोळे, हालते सारखे ते आता हालत नाहीत, पूर्ण उघडतोय डोळे. तिला 1.5 वर्षाची असताना असं ताप आला, तापात फिट येत होती आकडी. त्यानंतर आम्ही आता 8-10 महिने झालं ट्रीटमेंट घेतोय. तेव्हापासून तिला हातात पेन्सिल वगैरे धरता येत नव्हती, आता धरता येत्या. आता ती मुळाक्षर 1-2 म्हणत्या 20 पर्यंत. महिन्यापासून आम्ही औषध घेतो. नवीन शब्द बोलायला शिकला, ऐकण्याचाही त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. लक्ष देऊन ऐकतोय, नवीन शब्द शिकायला लागला. आता कठीण शब्द पूर्ण वाक्यामध्ये उत्तर देतोय. तो बाथरूमला जायचंय, त्यानंतर ट्युशनला जातो, अभ्यास करतो, मोठे वाक्य पूर्ण बोलायला लागलाय. त्याच्यामध्ये त्याला बऱ्यापैकी फरक आम्हाला 4 महिन्यामध्ये जाणून आलेला आहे, दिसून आलेला आहे. मला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, जसं कोलोगोमा आहे, स्टिग्मॅटिझम, इसोट्रॉपिया. तर डॉक्टरांनी जन्मताच त्याला सांगितलेलं होतं की याला दोन्ही डोळ्यांनी दिसणार नाही. तर आम्ही डॉक्टर प्रदीप पवारांकडे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेऊन राहिलो आहे. तर त्याने माझ्या मुलाला दूरचं दिसायला लागलेलं आहे आणि त्याच्या डोळ्याचा तिरडेपणा पण आता कमी झालेला आहे. तो आता दोन्ही डोळ्यांनी चांगल्या प्रकारे बघू शकतो. प्रेक्षको, फार बोलके अनुभव असतात आणि जेव्हा अनुभव खरे असतात तेव्हाच ते खरंच डॉक्टर असं वाटतं की या रुग्णांना फार योग्य उपचार मिळालेले आहेत. पण डॉक्टर, योग्य उपचार मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते. याच आजारांवर तुम्ही काय सांगू इच्छिता अजून? खरं म्हटलं तर आता आपण दिवाळी साजरा करण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या आजारांबद्दल आपण जे मनामध्ये एक नाराजगी घेऊन बसलो होतो की कधीच दिसणार नाही, कधीच ऐकायला बोलायला येणार नाही, जे एक हतबलता होते, तर असं आता आपल्याला जाणवते की मूकबधीर बोलू शकतो, अंध लोकांना दिसू शकतं, अपंगत्व कोणतेही, कोणाचे हात वाकडे, डिफॉर्म्ड आहेत, हात आहेत, पाय आहेत, तर ती डिफॉर्मिटी जन्मजात व्यंगावर सुद्धा आपल्याला यश मिळवू शकतो. हे ऐकल्यानंतर एक आनंदाची एक लहर, म्हणजे असं एक निश्चित ठामपणे आपल्याला म्हणता येईल की आपल्याला सर्वांनाच निरोगी अवस्था प्राप्त करून देता येईल जर आपण औषध, व्यायाम आणि आहार त्रिसूत्रीचा वापर केला. नक्कीच. डॉक्टर, एक फोन आलेला आहे आपल्याकडे. सारिका शिंदे बोलतायत सातारा इथून. नमस्कार सारिकाजी. मॅडम, मी सारिका शिंदे बोलते साताऱ्यावरून. नमस्कार, बोला मॅडम. माझा मुलगा आहे, त्याला तिरळेपणाचा दोष आहे, तर त्यासाठी होमिओपॅथिक मध्ये काही उपचार आहेत का? नक्कीच. मुलाचं वय किती आहे सारिकाजी? आता तो 5 वर्षाचा आहे. बरं, ठीक आहे. धन्यवाद सारिकाजी. काय सांगणार डॉक्टर? तर ह्याच्यामध्ये तिरळेपणामध्ये निश्चितच आता कसा फरक पडतो आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलंच सध्या की इंटोर्शन असो, एक्सटोर्शन असो, म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो स्क्विंट, तर ते स्क्विंटवरती निश्चितपणाने ट्रीटमेंट आहे होमिओपॅथीमध्ये. त्याला तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही. हळूहळू डोळ्याचा तिरळेपणा पूर्ण जाऊ शकतोय आणि तुम्ही निश्चितपणाने होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. नक्कीच. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की पॅथोफिजिओलॉजी म्हणजे जेव्हा शारीरिक बदल झालेले असतात तर ते नक्कीच आपल्याला पूर्ववत योग्य व्यक्तींसारखं करता येऊ शकतं का, हा चमत्कार वाटायला लागतो.
पण ते सुद्धा होमिओपॅथीमध्ये सुद्धा बरे केले जाऊ शकतात. याशिवाय आपल्याला अजून खूप चांगल्या विषयांवर चर्चा करायची की आहाराची जोड कशी असावी, आपली दिनचर्या कशी असावी आणि यामुळे तुम्ही आजार कसे दूर करू शकतात. अगदी छोट्याशा मोहरीच्या एवढ्या दाण्याने सुद्धा औषध घेऊन तुम्ही हा आजार कसा बरा करू शकतात. ही सगळी जादू होमिओपॅथीमध्ये आहे. या विषयावर आपण अजून जाणून घेऊया, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रदीप पवार आपल्यासोबत आहेत. सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको आपल्याला फोन आलेला आहे, डॉक्टर आपल्याला फोन आलेला आहे. श्वेता जेठे बोलतात इथून. फोन कट झालेला आहे. पण डॉक्टर आपण एक थोडक्यात असं म्हणू शकतो की अनेक आजार आहेत, कारण असंही ऐकलेलं आहे की लोकांना ऑपरेशन करायचं नसतं, पण लोकांना इतर पॅथीविषयीची सुद्धा माहिती नसते. आणि होमिओपॅथी ही अशी आहे की जिथे तुम्ही ऑपरेशन सुद्धा टाळू शकतात जर योग्य वेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर. या बाबतीत डॉक्टर एक असा आजार येतो की कॅन्सर, याविषयी आपण काय सांगणार आहात? हां, कॅन्सर म्हणजे इरॅशनल ग्रोथ ऑफ टिश्यू, म्हणजे बरोबर. पेशंटची अनियंत्रित वाढ. आपलं शरीर एक व्यवस्थित एक सिस्टमॅटिक हे आहे, मशीन आहे की ह्याच्यामध्ये सर्वांचा मेळ व्यवस्थित घातलेला आहे. म्हणजे अगदी की लंग व्यवस्थित काम करते, फुफ्फुस त्याला म्हणजे हे हार्ट त्याला साथ देते, आतडं बरोबर, लिव्हर, पॅनक्रियास, स्प्लीन. एक अत्यंत एक म्हणजे आश्चर्यकारक असं एक शरीर आहे. पण काळाच्या ओघामध्ये काय झालं की शरीराचं मानवानं जपणूक करता आली नाही, आहारामध्ये आपल्याला नियंत्रण ठेवता आलं नाही आणि हे सगळं जे एक ठराविक एक साचा आहे तो बिघडला आणि त्यातून आता कॅन्सर सारख्या महाभयानक आजारांची निर्मिती झाली. पण वाईट वाटून घ्यायची गरज नाही. कॅन्सर तुमचा कुठल्याही स्टेजमध्ये असू देत. आता आपण एक व्हिडिओ बघू, म्हणजे त्यामध्ये एक 4th स्टेज कॅन्सर कसा बरा झाला तो आपल्याला दिसेल त्यामध्ये. अरे वा. बस. मला 5 वर्षापूर्वी कॅन्सरची बिमारी लागली होती. त्यानंतर आमचे मिस्टर नाशिकला मिलिटरीमध्ये असल्यामुळे ट्रीटमेंट तिकडंच झाली. केमो, रेडिशन घेतले, 2 वर्ष ट्रीटमेंट केले, पण काहीच फरक पडला नव्हता. मग केमोला कंटाळून आलो इकडं. पूर्ण वजन 52 किलो होतं, ते 27-28 किलो वजनवर राहिले मी. चक्कर यायची, तोंडाला चव नाही, खायला येत नव्हतं, बोलायला येत नव्हतं, तिखट लागून देत नव्हतं, कोरडेपणा तोंडाला. मग त्याच्यानंतर आमच्या मुलाला कोणीतरी हे कवटे मंकाळ पवार डॉक्टरांचा नंबर दिला. आम्ही इथं आलो. आता 3 वर्ष झालं इथला ट्रीटमेंट चालू आहे कवटे मंकाळचा. आता माझं पूर्ण बिमारी म्हणजे श्वास घ्यायला येत नव्हता, ती श्वास घ्यायला आला. जेवण खायला येत नव्हतं, तोंडाला चव नव्हती, तिखट खायला येत नव्हतं. आता पूर्ण जेवण मी व्यवस्थित खाते. आजार नाकात गाठ असल्यामुळं श्वास घ्यायला तकलीफ होत होती. सगळं पूर्ण आजार माझा झाला व्यवस्थित. 2012ला मला मायस्थेनिया ग्रेव्हिस आणि थायमोमा डिटेक्ट झाला. हे चालताना स्पीड कमी होणे, डोळ्यांच्या पापण्या पडणे, सायकल चालवताना अचानक पडणे. मेडिसिननी मी 5 किलोमीटर चालते डेली. कमरेजवळ 9 इंचाचा ट्युमर होता. त्या ट्युमरसाठी मी परत पवार सरांकडचं मेडिसिन घेतलं आणि PET-CT केलं. ट्युमर पूर्ण नील झालेला आहे. प्रेक्षको, नक्कीच कॅन्सर सारखा आजार सुद्धा बरा करता येऊ शकतो, हेच डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्याच विषयाविषयी आपल्याला एक फोन आलेला आहे. श्वेता जेठे बोलतायत आपल्याशी नायगाव इथून. नमस्कार श्वेताजी. हॅलो. आता घशाचा कॅन्सर झालाय, 2nd स्टेजला आहे. तर मला विचारायचं ते हे समजणार कसं, म्हणजे आधी जर बोला. मला ना घशाचा कॅन्सर आहे, तर जेवताना वगैरे त्रास होतो. तर मला हे जाणून घ्यायचं असेल तर असं जेव्हा होतं ना ते आधी कसं समजून घ्यायचं की आपल्याला काही होतंय. नक्कीच उत्तम प्रश्न विचारलेला आहे श्वेताजी. मॅडम, तुम्ही अत्यंत एक सुंदर प्रश्नाला हात घातलेला आहे की कॅन्सर होतोच का आणि अगोदर आपल्याला कसं समजणार की कॅन्सर आपल्याला होणार आहे म्हणून. तर एक गोष्ट लक्षात घ्या की कॅन्सर सारखे, ब्लड प्रेशर सारखे, डायबिटीज, थायरॉइड सारखे एवढे मोठे आजार अचानक असं होणं, एकदमच अचानक काहीतरी ह्या वर्षात 2 वर्षात होणं असं शक्य नाही. ह्या सर्व प्रक्रिया 10 वर्ष 20 वर्ष अगोदर चाललेल्या असतात की जेव्हापासून आपण व्यायाम बंद केला, जेव्हापासून आपण सात्विक आहार बंद केला, शरीराकडे दुर्लक्ष केलं,
पळ चालू केली, धाव चालू केली आणि त्यातून मग आपल्याला थोडंसं डोकं दुखायला लागलं, त्यातून आपल्याला थोडंसं पित्ताचा त्रास चालू झाला, नंतर आपल्याला कंबरदुखी चालली आणि आपण गोळ्या खात राहिलो, कंबरदुखीच्या गोळ्या, पित्ताच्या गोळ्या, डोकंदुखीच्या गोळ्या आणि त्यातून परत मग ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि तरीसुद्धा आपल्या शरीराकडे दुर्लक्ष आहे. आपण अजूनपर्यंत व्यायाम करायला तयार नाही, काही खात राहणार आहे आपण, हॉटेलचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, गाड्यावरचे पदार्थ आणि त्यातून परत मग शेवटचा टप्पा म्हणून अजिबातच आपण सुधारण्यास तयार नाही. मग कॅन्सर आणि कॅन्सर होताना सुद्धा तुम्हाला हळूहळू अशी लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे वजन कमी व्हायला चालू होतं, नंतर आपल्या शरीरामध्ये बिघडलंय काय तर असं रात्रीच्या वेळेस ताप यायला चालू होतो, नंतर वेगवेगळ्या अवयवातून असे रक्त ब्लिडिंग चालू होतं म्हणजे नाकातून किंवा ज्या भागाला कॅन्सर आहे. आता कॅन्सरमध्ये तुम्ही आता म्हणलं की घशाचा कॅन्सर आहे, तर हा कॅन्सर तुम्हाला बरं करत असताना कोणत्या विषामुळे हा झाला ते विष तर आपण काढणारच आहे, पण योग्य ते व्यायाम शिकून, आहार शिकून तुम्हाला ह्यातून मुळातून आपल्याला कसं बरं करता येईल, औषध, व्यायाम आणि आहार. मग ह्याच्यामध्ये आता विविध प्रकारचे जे कॅन्सर आहेत म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर आहे, लंग कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर आहे, नंतर तुमचं प्रोस्टेटचा कॅन्सर आहे, असे विविध माउथचे कॅन्सर आहेत, टंगचे कॅन्सर आहेत, तर असे त्वचेचे कॅन्सर आहेत. तर ह्या सर्व कॅन्सरमध्ये भले तो कुठल्या का स्टेजला असे ना, पण आपण तिथं होमिओपॅथिक औषध देऊन चांगल्या पद्धतीनं पेशंटमध्ये सुधारणा करू शकतो. नक्कीच, उत्तम. डॉक्टर, लहान मुलं म्हटल्यानंतर औषधं घ्यायला टाळाटाळ करतात. मुळातच त्यांना आजार झाल्यानंतर त्यांचं हेच असतं की डॉक्टर नको आणि डॉक्टरच्या गोळ्याही नको. होमिओपॅथी त्या बाबतीत आपण म्हणू शकतो की लाभदायक ठरलेले आहे, यशस्वी ठरलेले. त्या गोड गोड गोळ्या घेणं मुलांना जास्त आवडतं. तर या मुलांच्या बाबतीतले जे आजार आहेत आणि त्यांचे उपचार आहेत ते होमिओपॅथीमध्ये कसे होतात? आता कसं झालं की आजाराला वय राहिलेलं नाही. अगदी लहान मुलांपासून जन्मल्यापासून ते आजाराची सुरुवातच होते. तर होमिओपॅथीनं वेगवेगळे आजार लहान मुलांचे कसे बरे होतात हे आपण पाहू आणि नंतर त्यानुसार आपण चर्चा करू. माझी मुलगी आरवी, तिला लहानपणापासून बरेच प्रॉब्लेम होते. तिला डोळ्यात तिच्या बुबुळ स्थिर नव्हतं, ते बुबुळ स्थिर झालं डोळ्याचं. चालत नव्हती ती, चालायला लागली, बोलायला सुद्धा लागली आणि सगळेच रिझल्ट आता छान आलेत तिचे. तिला आता आम्ही स्कूलमध्ये पण घातली, तिला सगळं समजायला लागले. बुद्धी जराशी कमी होती तिची वयामानानुसार, पण ती पण आता कवर झालेली आहे. तिला आता जे तिच्या वयाच्या मुलांना जेवढं समजतं तिला आता तेवढं सगळं समजतं. हो, मान पकडत नव्हती पण ती पण आता व्यवस्थित पकडायला वगैरे लागली. तिला डाऊन सिंड्रोम हा आजार होता, त्यावर आम्ही होमिओपॅथिक औषध चालू केलं डॉक्टर प्रदीप पवार यांचं. त्याने खूप छान रिझल्ट आले. माझा मुलगा आता 4.5 वर्षाचा आहे आणि तो जेव्हा 1.25 वर्षाचा होता, 1.25 ते 1.5च्या दरम्यान त्याला एक वॅक्सिनेशन देण्यात आलं. तेव्हा मी अमेरिकेत होतो आणि तेव्हा त्याच्या वॅक्सिनेशन नंतर त्याच्यात अचानक 2 आठवड्यात इतका फरक पडला की तो बोलत होता ते त्याने बोलणं सोडलं, त्याचं वागणं बोलणं बदललं, तो स्वमग्न राहायला लागला. तिथं त्याचं औषध सुरू झाल्यापासून याचं इतकं कंट्रोलमध्ये आलंय की तो शांत आहे. जे कम्युनिकेशन पूर्णपणे बंद झालं होतं लोकांबरोबर ते आता हळूहळू खुलायला लागलंय. तर ते आता थोडं यायला लागले, तो आपल्यामध्ये आहे असं जाणवायला लागले, जे तो पूर्णपणे दुसऱ्या विषय नव्हता, आय कॉन्टॅक्ट करत नव्हता, कम्युनिकेशन खूप कमी होतं, काही कळत नव्हतं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं वेळ जास्त होतं. औषध चालू केले तेव्हापासून आय कॉन्टॅक्ट करायला लागला, आई वडील सगळे नातेवाईकांना ओळखायला लागला आणि कम्युनिकेशन पण वाढले, बोलतोय, शब्द कॉपी करतोय, सगळे बोलतो जे ते आणि एका जागी स्थिर बसतोय. बाळाच्या ऑटिझम आजारात चांगला फरक पडला. पहिल्यांदा इथे आलो त्यावेळेस म्हणजे एकदम म्हणजे चालत पण नव्हतं, असंच पडलंय, काहीच कळत नव्हतं. तर आम्ही इथे घेऊन आलो, चालायला लागला, दात ते आले त्याला आणि आता म्हणजे सांगितलं नोज कुठे आहे, नोज सांगणार, केस, त्याच्यानंतर म्हणजे डोळा मारते ना, चालायचं बंद झालं आणि उठ्या बसता वगैरे मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजार. म्हणजे एवढा हात उचलू शकतोय तो असा. अरे वा, म्हणजे हातात ताकद येत चालले ते. ये इकडं. शाबास, चल आज, चल आज जा. प्रेक्षको, याशिवाय अजून दुसरे कुठले आजार आहे डॉक्टर जे लहान मुलांचे आजार आपण बरे करू शकतो? आता आपण बघितलं की ऑटिझमचे पेशंट कसे बरे झाले, डाऊन सिंड्रोमचे पेशंट कसे बरे झाले, इव्हन न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी जो की आपण असाध्य मानतो त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगले रिझल्ट आहेत. नंतर सेरेब्रल पाल्सी, पोलिओ, मतिमंद गतिमंद मुलं आणि हल्ली आता मुलं सारखं मोबाईलवर जे खेळत राहतात, चिडचिडपणा करतात, ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात. नंतर वारंवार जे मुलं आजारी पडतात सर्दी ताप खोकल्यानं, तर त्या सर्वच लहान मुलांच्या आजारांवरती आणि कंजेनिटल
जे अॅनोमलीज आहेत म्हणजे हात वाकडे, पाय वाकडे, बोलण्याचे आजार, डोळ्यांचे आजार, ह्या सर्वच आजारांवरती होमिओपॅथिक उपचार फार छान आहेत. नक्कीच. प्रेक्षक, याशिवाय आपण अजून आजारांवर पण चर्चा करणार आहेत, पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीचे कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रदीप पवार आपल्यासोबत आहेत. सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. डॉक्टर, उत्तम प्रकारे तुमचं मार्गदर्शन चालू आहे. त्यात एक महत्त्वाचं असतो की व्हेरिकोज वेन सारखे आजार आहेत ज्याच्यामध्ये सर्जरी ही नंतर सांगितली जाते, तर व्हेरिकोज वेन सुद्धा बरे होऊ शकतात का? हो हो, व्हेरिकोज वेन्स असू देत किंवा त्वचेचे कोणतेही आजार, जसं की अगदी व्हिटिलिगोचा आता मगाशी एक पेशंटचा फोन आला, तर डॉक्टर आम्हाला पांढरे डाग आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे का? तर त्वचेचे जे विविध आजार आहेत जसं की सोरियासिस आहे, एक्झेमा आहे, फंगल इन्फेक्शन असते, जांघेमध्ये खाज उठत राहते, किंवा आर्टिकॅरिया आहे, ॲक्ने व्हल्गॅरिस आहे, तर असे विविध आजार होमिओपॅथीने कसे बरं आहेत एक व्हिडिओ आपण बघू म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. नक्कीच. डॉक्टर, आपण जेव्हा आपण म्हणतो की स्किन डिसीजेस आपण म्हणू शकतो किंवा स्किन डिसीजेस हे फार उत्तम प्रकारे होमिओपॅथीमध्ये बरे केले जातात, बघूया काय आहेत ते आणि कसे बरे केले जातात. मला गेली 10 वर्षापासून व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत होता. पूर्वी इथंपर्यंत होतं व्हेरिकोज वेन्स, असं काळपट वगैरे असं या बाजूला शिरा वगैरे अशा या खूप फुगलेल्या होत्या अगदी. त्या ट्रीटमेंटमुळे हळूहळू खाली खाली येत आता इथं अगदी खूपच थोडं वाटतंय. थोडंसं किती टक्के कमी वाटतात? 70% आता कमी आहे. आणि शिरांच्या बाबतीत काय फरक? शिरा पण खूप अशा फुगलेल्या होत्या. मी खेळाचा शिक्षक असल्यामुळं ग्राउंडवर उभा राहून ते जास्तच फुगलेल्या होत्या. मग आता हळूहळू त्या कमी, शिरा पण कमी फुगलेल्या आहेत आणि हे पण जे व्हेरिकोज काळपटपणा जो आहे व्हेरिकोज वेन्सचा तो 70% तरी कमी झालेला आहे आता. आणि जखम वगैरे काय होतं का? पूर्वी अशी इथं जखम होती, आता इथं जी दिसते किंवा इथं जी ही अशी जखम दिसते तिथं अगदी इथं वरपर्यंत होती अगदी ते आता बऱ्यापैकी सगळीकडे असे कमी कमी होत आलेले आहे. म्हणजे अगदी 8 महिन्यामध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. काय त्रासात म्हणून आपल्याकडे आणलं होतं? डाग आहेत ना, बरं झालं. तर तुला आपली आता किती दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे? 9 महिने झाले. 9 महिने. काय फरक वाटतोय 9 महिन्यामध्ये? डाग कमी झाला, तो हे कमी होत चालेल ना असं. हा, पूर्वीचा केवढा होता जरा मार्किंग कर बघू. आता हा कमी होत चाललाय. हा, तर ही झाली पहिला फरक. केवढा होता पूर्वी? हा, म्हणजे एवढं ते इथपर्यंत कमी झालाय. आणि हे सुद्धा मध्ये मध्ये ह्या टिपक्या आल्यात. बरं, मोठा होता. हा, तो एवढा मोठा होता, तो कमी. डॉक्टर, DNS आहे, ॲलर्जी आहे, अस्थमा आहे, हे आजारांवर सुद्धा आपल्याला होमिओपॅथिक उपचार कसे आहेत आणि किती दिवसात हा रुग्ण बरा होऊ शकतो? हा मॅडम, आता पावसाळा सुरुवात होणार आहे, तर सर्दीचे पेशंट, दम्याचे पेशंट कसे बरे होतात आपण एक व्हिडिओ बघू म्हणजे आपल्याला कसे श्वसनाचे आजार कसे बरे होतात आणि नाकातलं मांस वाढणे, अस्थमा, ॲलर्जी कसं बरं होतं आपल्या लक्षात येईल. एक व्हिडिओ आपण बघूया. डॉक्टर, ॲलर्जी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लहान मुलांमध्ये ती ॲलर्जी अगदी काही खाण्यामुळे असू शकते, हवामानामुळे असू शकते आणि हे ॲलर्जीचे जेव्हा उपचार आहेत ते अगदी योग्य पद्धतीने घेणं गरजेचं आहे. बघूया त्याविषयी काय आहेत हे व्हिडिओ. माझ्या गेल्या 2 वर्षापासून मला सर्दीचा त्रास होता. सर्दीत माझं मांस वाढलं होतं. ॲलर्जी, नाक माझं असं घट्ट भरायचे, श्वास रात्रीत घेता येत नव्हता. गेल्या 6 महिन्यापासून पवार सरांची ट्रीटमेंट घेतल्यापासून माझं नाकात जे मांस वाढले होते ते पूर्णपणे कमी झाले. ॲलर्जीचा त्रास कमी झाला. 88 सालापासून मला दम्याचा त्रास हळूहळू चालू झाला. पूर्वी तर मी आईस्क्रीम, फ्रीजचं कुठलंच काय थंड प्रकार मला चालायचं नाही. आता मी सगळं खाते, आईस्क्रीमसुद्धा खाते. म्हणजे एवढा मला फरक पडला. कारण मला चालता येत नव्हतं, मला दम्याचा त्रास, मला संधिवाताचा त्रास. तर मी 6 महिन्यापूर्वी डॉक्टरांकडे आले. गुडघ्याच्या सांध्यांना खूपच कमी झाले. दम्याला पण म्हणजे मला फुफ्फुस डॉक्टरांनी सांगितलं होतं की फुफ्फुस फक्त 44% काम करतं. आज मी जेव्हा टेस्ट केली तेव्हा 66% काम करत आहे म्हणून सांगितले. माझ्या मुलाला 9 वर्षापासून अस्थमा, मूळव्याध, डोळ्यात खाज सुटणे आणि सारखी खाज सुटली की शिंका आल्या की मग खोक, सर्दी आणि लगेच मग छाती भरणार. त्याची छाती भरली की मग ते इनेलर वगैरे तिथं दवाखान्यात गेल्यानंतरच त्याला द्यायचे. मग 3 दिवस लागल्यानंतर मग ते कमी होणार. पण ह्या औषधाने मात्र आता इनेलरने काही नाही आणि आता ते सर्व बरे झाले आहेत.
प्रेक्षक उत्तम असं त्यांनी सांगितलं आहे की हे ॲलर्जी आहे ते बरे केले जातात. डॉक्टर काय सांगणार आहात की सगळ्या आजारांवर होमिओपॅथिक उपचार केले जातात, पण लोकांची सुद्धा इच्छाशक्ती वाढली पाहिजे, यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करणार आहात? हां मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं की पोटाचे जे विविध आजार आहेत, जसे की लिव्हरचे आजार आहेत, आतड्याचे आजार आहेत, वारंवार संडास साफ होत नाही किंवा इरिटेबल बॉल सिंड्रोम आहे, क्रॉन्स डिसीज आहे, नंतर कुशिंग सिंड्रोम आहे, नंतर पेप्टिक अल्सर आहे, गॅस्ट्रायटिस आहे, पित्ताचे आजार, नंतर किडनीचे वेगवेगळे आजार, मूतखड्यांचे आजार वगैरे. तर शरीरातल्या सर्व आजारांवरती होमिओपॅथिक उपचार, मग ते हृदयाचे विविध आजार असतील, हृदयाच्या झडपांचे आजार असतील, नंतर कंजॅनिटल ॲनोमॅलीज असतील, तर सर्व आजारांवरती होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार छान आहे. नंतर आहार, औषध आणि व्यायाम या तिन्हीचा उत्तम तऱ्हेने वापर करून मित्रांनो एक आनंदी असं तुम्ही निरोगी एक जीवन तुम्हाला प्राप्त हो असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. नक्कीच. प्रेक्षक असं म्हटलं जातं की औषध हे तारक असू शकतं, मारक असू शकतं, पण ते औषध योग्य पद्धतीने घेतलं तर नक्कीच ते तुमच्या प्रकृतीनुसार असेल तर तुमचं जीवन हे आनंददायी असू शकतं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात, होमिओपॅथी या शास्त्राविषयी आणि त्या कुठल्या कुठल्या आजारांवर उपचार देतात त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल हॅलो डॉक्टर आणि मुंबई दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.